मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडे ते काय जे होईल ते होईल, लाई लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल, मी तिथं बसणार आहे याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय. मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत, मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे. कारण माझा सुद्धा जीव लय दिवसाचा तरफडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला याचं